नमो कुंभ कुस्ती आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघतायत, मला असं वाटतं मी अनेक कुस्त्या बघितल्यात, महाराष्ट्र केसरी बघितल्यात, पहिल्यांदा इतकं सुंदर असं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हजारो लोक या ठिकाणी कुस्ती शौकीन कुस्ती बघायला आले आणि 8 माजी महाराष्ट्र केसरी, हरियाणा केसरी, दिल्ली केसरी, देशभरातून 6 राज्यातले पैलवान, अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळायला आले. त्याचबरोबर बाहेर देशातून 8 देशातले पैलवान, अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळायला या ठिकाणी आले. आमच्याबरोबर महिला सुद्धा, ज्या महाराष्ट्र केसरी असतील, हरियाणा केसरी आहेत, पंजाब केसरी आहेत, या सगळ्या महिला कुस्तीगीर सुद्धा या ठिकाणी खेळायला आहेत. बाहेर देशातल्या महिला सुद्धा कुस्तीगीर ज्या महाराष्ट्र केसरी आहेत, डोळ्याचं पारणं फेडणारा हा असा कार्यक्रम कुस्त्यांचा मला वाटतं महाराष्ट्रात देशामध्ये पहिला होतोय. त्यातला एक पैलवानची कुस्ती फक्त शेवटी एकदा लागते, ते बघायला लोक एवढे येतात, पण इथे 50 जोड या अतिशय टॉपच्या देशातल्या, देशाबाहेरच्या, त्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे रोहित पटेल, पैलवान विजय चौधरी, DYSP आहेत, त्यांनी अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी या कुस्त्यांचं केलेलं आहे. त्यांनी मोठी मदत आम्हाला या ठिकाणी केलेली आहे. आणि डोळ्याच्या पारणं फेडणाऱ्या या कुस्त्या, 35-40 वर्षांमध्ये मी आमदार आहे, प्रत्येक कुस्त्यांना जात असतो, पण अशा कुस्त्यांचं आयोजन कुठेही सुंदर आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. राजकारणातले कुस्तीपटू म्हणून देवाभाऊंनी मी 35 मी खरं म्हणजे मूळ कुस्तीगीर आहे. मी पुणे युनिव्हर्सिटीचा चांगला कुस्तीगीर होतो, माझ्या वजन गटामधला मी चॅम्पियन होतो. आणि म्हणून लहानपणापासून मला कुस्तीची आवड आहे. माझा स्वतःचा आखाडा छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा म्हणून आखाडा माझा स्वतःचा या ठिकाणी होता, जामनेर मध्ये होता. मला बालपणापासून कुस्तीची आवड आहे, पण लाल मातीतली कुस्ती खेळली गेली पाहिजे, तरुणांनी व्यायामाकडे वळलं पाहिजे, त्यांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे, हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून या तालुक्याच्या जिल्ह्यात कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं मी आयोजन विशेष करून केलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती आणि राजकारणातली कुस्ती, खऱ्या अर्थाने मजा कुठे येतोय? राजकारणातली कुस्ती आणि लाल मैदानातली पण तुम्ही कुस्ती मारलेली यापूर्वी, खरा मजा केव्हा येतोय? एवढ्याच मोठ्या आहेत. क्षेत्र बदललं, मग क्रिकेटमध्ये असेल, कबड्डीत असेल, कुस्ती असेल, राजकारण असेल, कुठल्याही बाबतीत म्हणा, आपापली कला आपल्याला दाखवावी लागते, आपापले डाव आपल्याला दाखवावे लागतात. आणि ते डाव म्हणून जिंकतो तोच पैलवान खरा पैलवान असतो. काय कारण देवाभाऊ कुस्ती? देवाभाऊंनी मोठं मैदान मारलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये इतिहास केलेला आहे राजकारणामध्ये. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा भारतीय पक्षाला 148, 149 पैकी 137 जागा विक्रम देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे. देवाभाऊने केलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव घेणं अतिशय योग्य आहे, संयुक्तिक आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने, आमचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान यांच्या नावाने आम्ही या कुस्त्या ठेवलेल्या आहेत. आणि गेल्या वर्षी ठेवलेल्या होत्या, या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा चांगलं नियोजन, मोठं नियोजन आम्ही या ठिकाणी करू. राजकीय प्रेक्षक आहे, राजकारणातल्या कुणाला चितपट करायचंय? आता कोण राहिलंय? मी 7 वेळा चित केलेलं आहे, कोण चितवायचं राहिलेलं आहे? आम्ही विशेष करून आमच्या पक्षाने, भाजपने सर्वांना चित केलेलं आहे, देशभरामध्ये केलेलं आहे, राज्यभरामध्ये केलेलं आहे. आता समोर कोणी पहिला दिसत नाही. राजकीय प्रश्न आहे. कुठेही कुस्ती महायुतीमध्ये नाहीये. अतिशय चांगला पद्धतीने समन्वय आमच्यामध्ये या ठिकाणी आहे. आपणच म्हणताय कुठेही अशी कुस्ती नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये एक मताने आम्ही सरकार चालवतो आहोत. छोट्या मोठ्या असतात, पण लोकांची भूमिका आमच्या कोणामध्ये नाहीये. अतिशय समन्वय, चांगला समन्वय आमच्या तिन्ही पक्षांमध्ये, मित्र पक्षांमध्ये आमच्यामध्ये या ठिकाणी. लवकरच निकाल रायगडचा आणि नाशिकचा सुद्धा लागेल, ही कुस्ती निकालीच होईल. अजित पवार त्यांचा पक्षाचा विषय आहे, ते ठरवतील. आम्ही मी चांगला कुस्तीगीर आहे. मी दररोज आजही व्यायाम करतो, अड्डा पळायला जातो, तालमीत जातो. आणि राजकारणामध्ये मी अव्वलच आहे. मी 7 वेळा निवडणूक लढलो, एकदा माझी पाठ लागलेली नाही.
त्यामुळे मी राजकारण आणलंय. चांगला खेळाडू आहे आणि कुस्तीतला पण चांगला खेळाडू आहे. संजय राऊतांनी म्हटलं आहे 2 दिवस ईडी आमच्याकडे द्यावी. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.